नमस्कार संशोधक विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लिटरेचर रिव्ह्यू संशोधन साहित्याचा आढावा या विषयावर बोलणार आहोत. मित्रांनो, PhD प्रबंधामध्ये संशोधन साहित्याचा आढावा या प्रकरणाला खूप महत्त्व असते. या प्रकरणावरून तुमच्या संशोधनाचा दर्जा लक्षात येतो. आता संशोधनाचे साहित्य शोधावे कसे याबाबत मी अगोदरच एक व्हिडिओ बनवलेला आहे की शोधगंगावर संशोधनाचे साहित्य कशा प्रकारे शोधावे. आता आपण सरळ रिव्ह्यू कसा घ्यावा याबाबत चर्चा करूया. समजा तुमचा संशोधनाचा विषय असा असेल की रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून झालेले महिलांचे सक्षमीकरण या संदर्भात तुमचं टायटल असेल, तर महिलांचं सक्षमीकरण हा तुमच्या संशोधनाचा केंद्रबिंदू. मग महिलांचं सक्षमीकरण फक्त याच विषयावर तुम्हाला शोधण्यापेक्षा महिलांवर झालेलं सर्व संशोधन हे तुमच्या कामाचं आहे. मग कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा अभ्यास असेल, आदिवासी महिलांचा अभ्यास असेल, नोकरदार महिलांचा अभ्यास असेल, स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांचा अभ्यास असेल, जिथे जिथे महिलांचा अभ्यास झालेला आहे ते सर्व तुमचं संशोधन साहित्य असायला पाहिजे. मग ते साहित्य जेव्हा तुम्ही निवडतात, मग ते PhDचे प्रबंध असतील, पुस्तकं असतील, संशोधन पेपर असतील किंवा वेबसाईट असेल, वर्तमानपत्रातील लेख असतील, हे तुम्ही सर्व गोळा केलं पाहिजे. आता ते लिहिताना प्रबंधामध्ये त्याचा उल्लेख कसा करावा, तर तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तींचे PhDचे प्रबंध बघू शकतात. त्यांनी कशा प्रकारे त्याचा उल्लेख केलेला आहे ते तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. मग आता याच्यामध्ये लिहिताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते आपण चर्चा करूया. एखाद्याच्या PhD संशोधन तुमच्या संशोधनाशी निगडीत असेल तर तुम्ही उल्लेख करताना त्या लेखकाचं नाव लिहा आणि त्याचं PhD संशोधनाचं टायटल लिहा की या लेखकांनी त्यांच्या या PhDच्या या प्रबंधामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाबाबत पुढील प्रकारचे निष्कर्ष मांडले आहेत. त्या अगोदर तुम्हाला 2 ओळीमध्ये लिहावं लागेल की त्यांनी कुठल्या प्रकारचं संशोधन केलं आहे, त्यांनी किती नमुना निवड वापरली, कोणती संशोधन पद्धती वापरली, हे थोडक्यात लिहिलं तर अधिक उत्तम. त्यानंतर त्यांनी जे निष्कर्ष मांडले ते त्यांच्या भाषेत जसच्या तसे तुम्ही लिहू शकता, कारण त्यांनी पुढील निष्कर्ष मांडले आहेत असं तुम्ही म्हणणार आहात, म्हणून त्यांच्या भाषेत. जे 4-5 निष्कर्ष किंवा 6-7 निष्कर्ष जे तुमच्या संशोधनाशी निगडीत असतील, अगदी अत्यंत महत्त्वाचे जुळत असतील, तर तुम्ही 7-8 निष्कर्ष जसेच्या तसे लिहू शकतात. तो तुमचा एक 7-8-10 ओळींमध्ये तो एक रिव्ह्यू झाला. आता पुस्तकाचा रिव्ह्यू घ्यायचा असेल तर पुस्तकाचा रिव्ह्यू घेताना तुम्हाला थोडक्यात तो रिव्ह्यू त्या लेखकाच्या भाषेत लिहिणं कठीण होईल. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे की या लेखकांनी या पुस्तकामध्ये महिला सक्षमीकरणाबाबत या गोष्टींवर भर दिला आहे की त्यांच्या मते या गोष्टींमुळे महिलांचे सक्षमीकरण होते, असं थोडक्यात एक ट्रेलर स्वरूपामध्ये सारांश तुम्हाला त्या पुस्तकाचा द्यायचा आहे. संशोधन पेपरच्या बाबतीत पण तसंच की अमुक अमुक लेखकाने त्यांच्या संशोधन पेपरमध्ये अशा प्रकारचं संशोधन मांडले आहे महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भात. वर्तमानपत्रांमध्ये देखील एक थोडक्यात 4-5 ओळीमध्ये तुम्ही सारांश लिहू शकता. आता हे लिहिल्यानंतर आता प्रश्न असा पडतो की किती PhD प्रबंध घेतले पाहिजे, किती संशोधन पेपर घेतले पाहिजे, किती आर्टिकल्स घेतले पाहिजे, याचा काही फिक्स आकडा नाही. तुम्हाला जेवढे PhD प्रबंध, जेवढे संशोधन पेपर, जेवढे पुस्तकं या तुमच्या संशोधन समस्येच्या संदर्भात उपलब्ध होत असतील, तुम्ही तेवढे घेतलेले बेटर. क्वालिटी असली पाहिजे. खूप क्वांटिटी असून पण फायदा नाही. परंतु PhD प्रबंधामध्ये मी माझ्या बघण्यात जेवढे आले की 60, 70, 80 रिव्ह्यू मी बघितलेले आहे. 50 रिव्ह्यू देखील जर खूप चांगले असतील, स्टँडर्ड असतील, अगदीच रिलेटेड असतील, तर ते देखील चालतील. ते तुमच्या मार्गदर्शकावर आणि तुमच्या दोघांच्या चर्चेवर अवलंबून आहे की तुम्ही कशा प्रकारचं संशोधनाचं साहित्य लिहिलेलं आहे. मग हे लिहिल्यानंतर त्यांच्याच भाषेत लिहिलं तरी ते चालणार आहे किंवा तुम्ही जरी भाषा बदलून लिहिलं तरी चालणार आहे, परंतु त्याचा मूळ अर्थ नको बदलायला पाहिजे. PhD प्रबंधामधील मात्र माझा तुम्हाला या ठिकाणी सल्ला राहील की त्यांनी मांडलेले निष्कर्ष सरळ त्यांच्या भाषेत लिहिलेले कधीही उत्तम. तर अशा प्रकारे संशोधनाचं साहित्य, त्याचा आढावा या प्रकारे घेतला जातो. आणि शेवटी मग आपण संदर्भसूची लिहितो. त्या ठिकाणी मग APA स्टाईल असते, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन असेल, मॉडर्न लँग्वेज असोसिएशन असेल, शिकागो असेल, हार्वर्ड असेल. आपल्याकडे जनरली MLA स्टाईल वापरली जाते. APA आणि MLA स्टाईल वापरली जाते. APA आणि MLA स्टाईलमध्ये फरक असा आहे की APA स्टाईल जेव्हा आपण लिहितो की लेखकाचं नाव, आडनाव,
नंतर नाव, नंतर कंसामध्ये प्रकाशनाचं वर्ष लिहितो आणि नंतर मग टायटल ऑफ बुक, टायटल ऑफ थेसिस, नंतर प्रकाशक लिहित असतो, नंतर शेवटी पृष्ठ. एल स्टाईलमध्ये जास्त करून आपल्याकडे ह्युमॅनिटीजमध्ये एल स्टाईल आढळून येते. याच्यामध्ये लेखकाचं आडनाव, त्याचं नाव, कॉमा, पुस्तकाचं किंवा प्रबंधाचं टायटल, प्रकाशन, ठिकाण आणि वर्ष, आणि मग शेवटी पृष्ठ क्रमांक. अशा प्रकारचं हे एक एल स्टाईल आहे. तर संदर्भ साहित्य कसं लिहावा या संदर्भात आपण चर्चा केली. तुम्ही ज्या वेळेस अशाच प्रकारचा संदर्भ जेव्हा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये लिहितात त्यावेळेस देखील अगोदर तुमचं मत लिहायचं असतं त्या संबंधित पॅरेग्राफबद्दल, आणि तुम्हाला जे कोट आवडलं असेल एखाद्या पुस्तकामध्ये, एखाद्या प्रबंधामध्ये, तर ते डबल अवतरण चिन्हामध्ये, म्हणजे त्या लेखकानेच लिहिलेलं असल्यामुळे त्यांच्या शब्दात तुम्ही डबल अवतरण चिन्हामध्ये ते लिहिणं आवश्यक आहे. आणि मग त्या संदर्भात तुमचं स्पष्टीकरण त्याखाली आलं पाहिजे. म्हणून एखाद्या प्रकरणामध्ये, एखाद्या पॅरेग्राफमध्ये संदर्भ कसा ॲड करावा या संदर्भात देखील तुम्हाला ही मदत होऊ शकते. धन्यवाद. जय हिंद.